बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आज आपण आपल्या ह्या लेक्चरमध्ये सेक्शन सेकंड 11वीचे जे सेक्शन सेकंडचे चॅप्टर्स आहेत त्याच्यावरच्या काही महत्त्वाच्या गोष्टी बघणार आहोत. 11वीच्या सेक्शन सेकंडमधल्या ज्या काही पॉईंट्स आहेत ते सगळ्यात महत्त्वाचे आहेत आणि पुढे इंजिनिअरिंगला करत असताना तुम्हाला सेकंड सेक्शन जास्तीत जास्त इम्पॉर्टंट आहे, म्हणून आपल्याला सेक्शन सेकंड महत्त्वाचा वाटतो. तर आता सेक्शन सेकंडमध्ये घेत असताना महत्त्वाचे पॉईंट्स असे आहेत की काही डेफिनेशन्स तुम्हाला ज्या अवघड जातात त्या डेफिनेशन्स मी सांगणार. त्यातली महत्त्वाची पहिली डेफिनेशन असणार आहे फंक्शनची. जे फंक्शन आपल्याला घ्यायचं आहे y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. हे फंक्शन जास्त महत्त्वाचं असतं आणि हे फंक्शन पूर्णपणे आपल्या सगळ्या टॉपिकमध्ये लागतं. आता जे आपल्याला 12वीला जे चॅप्टर्स आहेत त्या चॅप्टर्समध्ये सगळ्याच टॉपिकला काय लागतं आपल्याला, हे इंटिग्रेशनमध्ये, डेरिव्हेटिव्हमध्ये, त्याचबरोबर प्रोबॅबिलिटीमध्ये सुद्धा आपल्याला फंक्शन लागतं, म्हणून ते फंक्शन महत्त्वाचं आहे. मग ह्या फंक्शनचा अर्थ फक्त आपण त्याच्यामध्ये बघूया. ह्या फंक्शनचा अर्थ म्हणजे काय की एखादा नंबर तुम्हाला देत असताना तो एका रूलनं तुम्हाला चेंज करायला येतो. म्हणजे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 3 असं दिल्यानंतरनं ह्याचा अर्थ काय सांगतो की ह्या एक्सच्या व्हॅल्यू जशा काय तुम्ही इथं ठेवाल त्यानुसार ह्या व्हॅल्यू चेंज करायच्या. म्हणजे काय झालं, इनपुट आउटपुट सिस्टीम सारखं आहे. ह्याच्यामध्ये काहीतरी एक्स इज इक्वल टू इनपुट करा, तुम्हाला काहीतरी त्याच्यामधून आउटपुट मिळेल. म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला जास्त महत्त्वाच्या आहेत लक्षात घ्या. मग ते लक्षात आलं पाहिजे. मग इथं एफ ऑफ समजा मी एक्स इज इक्वल टू 2 ठेवलं तर तुम्ही इकडे सुद्धा त्याच्यात चेंज करायचा 2 स्क्वेअर प्लस 2 इंटू 2 प्लस 3 आणि मग तो काय होणार त्याच्यावरून 4 प्लस 4 प्लस 3 आणि त्याचं आन्सर आलं 11. म्हणजे अशा पद्धतीनं काय होतं त्याच्यामध्ये चेंज होतो आणि हा चेंज तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. मग आता ह्या चेंजमध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी असते की फंक्शन लक्षात येत असताना मुलांना काय होतं की हा फक्त एक्स मध्येच असतो असं नाहीये. इथं जो नंबर व्हेरिएबल असतो त्याला म्हणायचं, म्हणजेच हे रीड करताना असं आपण रीड करतो की y इज द फंक्शन्स ऑफ x. y हा नंबर कशाच्या फंक्शन्स मध्ये, एक्सच्या. त्याच्या ऐवजी जर असं तुम्ही लिहिलं y इज इक्वल टू फंक्शन्स ऑफ t तर तिथल्या फंक्शन्स मध्ये t असणार, म्हणजेच ह्या एक्सच्या ऐवजी तिथलं नंबर जे असणार ते t मध्ये असणार. त्यांना व्हेरिएबल म्हणायचं, म्हणजे चेंज होऊ शकतात ते. अशा ज्या काय व्हॅल्यू आहेत त्याला म्हणायचं फंक्शन. आता हे फंक्शन का महत्वाचं आहे, त्याच्यानुसार तुम्हाला गोष्टी चेंज करत राहायचे पुढं, म्हणून फंक्शन महत्वाचं आहे. हा पहिला पॉईंट झाला. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट आपल्याला असा आहे की लिमिटची डेफिनेशन महत्वाची आहे. तुम्हाला काय करायचं आहे, लिमिट पॉईंट सुद्धा आल्याच पाहिजे. मग आता लिमिटच्या पॉईंटमध्ये बघा, लिमिट ॲज एक्स टेंड्स टू ए एफ ऑफ एक्स हा जो नंबर आहे तुमचा त्याच्यावरती तुम्हाला काय करायचंय बघायचं आहे. तर आता ह्याच्यामध्ये एक्स टेंड्स टू ए ह्याचं मिनिंग बघायचे जास्त. मग एक्स टेंड्स टू ए ह्याच्यामध्ये 2 पार्ट असतात. आता 2 पार्ट कसे असतात बघा. समजा मी एखादा नंबर लाईन कन्सिडर करतो, तुम्हाला नंबर लाईन वरती एक्सप्लेन करतो की एक्स टेंड्स टू ए म्हणजे काय असतो. तर एक्स टेंड्स टू ए म्हणजेच समजा मी हा नंबर घेतला ए, तर आता एक्स हा नंबर कोणता आहे आपल्याला माहित नसतो. तो ए नंबर कडे काय करतो, जातो. मग तो ए नंबर कडे जात असताना तो जर आपल्याला राईट साइड कडून आला, म्हणजे ह्या बाजूनं एक्स येत असेल ए कडं, तर त्यावेळेस काय होतं त्याचं एक्स टेंड्स टू ए प्लस, म्हणजे राईट साइड कडून आलं म्हणजे ए प्लस. कारण राईट साइडला आपले नंबर पॉझिटिव्ह असतात, लेफ्ट साइडला निगेटिव्ह असतात. त्याचा अर्थ करून त्यांनी चेंज केलेला आहे की एक्स टेंड्स टू ए प्लस. आणि जर एक्स इकडून गेला तर त्याच्यात काय येणार ए मायनस, म्हणजे एक्स टेंड्स टू ए मायनस. म्हणजेच काय की आपल्याला जसं जसं जवळ जाणार संख्येच्या त्यावेळेस आपल्याला त्याची व्हॅल्यू ॲक्युरेट मिळते. म्हणजे जवळ जात 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 तुम्हाला काय करायचे, त्याची व्हॅल्यू बरोबर येते का बघायचं. म्हणजे कंटिन्युअसली ते पुढं 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 सरकत राहणार. मग आता इथे एखादं एक्झाम्पल मी घेतलं, लिमिट ॲज एक्स टेंड्स टू 2 एक्स स्क्वेअर मायनस 4 डिवायडेड बाय एक्स मायनस 2. आता इथं बघा हे जे एक्झाम्पल घेतलं ह्याच्यामध्ये काय म्हटलं की एक्स टेंड्स टू 2 जातोय. एक्स टेंड्स टू काय जातोय, 2 जातोय. पण एक्स टेंड्स टू 2 डायरेक्ट आपण पुट नसतो करायचा, त्याच्यामध्ये काहीतरी चेंज करायचा. म्हणजे नंबर लाईन वरती परत सांगायचं झालं तर इथं 2 आहे, तर हा एक्स ह्या साईडने आला तर आपण म्हणणार एक्स टेंड्स टू 2 प्लस, आणि ह्या साईडने आला तर एक्स टेंड्स टू
2 मायनस, म्हणून लक्षात घ्यायचं की ह्याच्यामध्ये x टेन्स टू 2 प्लस आणि 2 मायनस दोन्ही येतात. आता हे एक्झाम्पल तुम्हाला सोडवायचं असेल तर इथं काय करतात, प्रॉपर्टीज वापरून आपण सिम्पली हे करतो. आता ह्याचं जर केलं तर काय येणार, x मायनस 2 इंटू एक्स प्लस 2 डिवायडेड बाय x मायनस 2. ठीक आहे. मग आता x मायनस 2 गेट कॅन्सल, म्हणजे राहिलं काय, x टेन्स टू 2 आणि मग x टेन्स टू 2 एक्स प्लस 2 एवढंच आहे. आणि मग अशा वेळेस काय करायचं असतं की ह्याच्यामध्ये 2 ही व्हॅल्यू डायरेक्ट पुट करायची. ती कधी पुट करायची 2 ही व्हॅल्यू डायरेक्ट, जर तुमचं लिमिट ह्याच्यामध्ये, आता जर आधी बघा, आता मी इथं जर 2 ठेवला असता तर तो झाला असता 4 मायनस 4 डिवायडेड बाय 2 मायनस 2, म्हणजे काय आलं 0 डिवायडेड बाय 0. आणि 0 डिवायडेड बाय 0 हा इनडिटर्मिनेट फॉर्म आहे, म्हणजे त्याचा आन्सर काढता येत नाही. त्याचा आन्सर जर काढता येत नसेल तर आपण डायरेक्ट सबस्टिट्यूट करायचं नाही. पण आता इथं जर बघितलं तर 2 हा पुट केला डायरेक्ट तर आपल्याला आन्सर मिळतंय त्याचं, म्हणजे आपण तिथं आन्सर डायरेक्ट काढू शकतो. आणि 2 पुट केलं तर काय आलं, 2 प्लस 2 इज इक्वल टू 4. ह्याला म्हणायचं लिमिट. आता हे लिमिट म्हणजेच काय, थोडक्यात मराठीमध्ये घेतलं तर ते सीमा होतात, म्हणजे त्या व्हॅल्यूच्या काहीतरी सीमा आहेत, त्या सीमा आपल्याला फाइंड आउट करायच्या असतात. मग त्या सीमा करायचं असताना ह्याचं एक्झाम्पल भरपूर असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता कोणत्याही ह्याच्यामध्ये जात असताना ऍट ए टाइम तुम्हाला तिथं दोन्ही साईडनं आले पाहिजेत. ऍट ए टाइम काय झाले पाहिजेत, दोन्ही व्हॅल्यूज एका ठिकाणी आल्या पाहिजेत. म्हणजे ह्या बाजूनं जात असताना लेफ्ट साईडनं आणि ह्या बाजूनं जात असताना राईट साईडनं जो तुमचा पॉइंट आहे त्या पॉइंटला दोन्हीच्या दोन्ही नंबर्स ऍट ए टाइम तिथं टच झाल्या पाहिजे, त्याला म्हणायचं लिमिट. ऍट ए टाइम तिथं तुम्ही पोहोचला पाहिजे. लक्षात आहे. आणि ह्या लिमिटमध्ये भरपूर कॉन्सेप्ट सुद्धा आहेत. आता त्याचाच पुढचा पार्ट आपला असणार आहे कंटिन्युटी. आता कंटिन्युटी मध्ये लिमिट यायलाच लागणार, म्हणून कंटिन्युटी चॅप्टर तुम्हाला दिलेलाच होता. तर त्याचं डेफिनेशन इथंच मी चेंज करतो, दिस इज इक्वल टू एफ ऑफ ए. म्हणजे लिमिटची व्हॅल्यू आणि त्याच्या फंक्शनची व्हॅल्यू कोणत्या पॉइंटला, ए पॉइंटला जर इक्वल राहिलं तर त्याला म्हणायचं कंटिन्युटी. किंवा मग फंक्शन काय असणार, कंटिन्युअस. मीन्स x tends to a minus f of x is equal to limit as x tends to a plus f of x is equal to f of a. ही झाली कंटिन्युअस, म्हणजे फंक्शन काय असेल, कंटिन्युअस असणार. लक्षात आहे. मग अशा पद्धतीने हे कंटिन्युटीचं फंक्शन असणार. ते कंटिन्युटी आणि लिमिट हे दोन्ही चॅप्टर झाले. पण ह्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचा चॅप्टर असणार आहे पुढचा आपला डेरिव्हेटिव्ह. ह्या डेरिव्हेटिव्हच्या चॅप्टरमध्ये तुम्हाला काय असणार आहे की ज्या फॉर्म्युलेज आहेत ते फॉर्म्युलेज तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायचे. आणि त्याच्यात सिंपल गोष्टीनं मी तुम्हाला सांगणार आहे की त्यातले 2 थेरम्स आपल्याला पुढे कंटिन्युअसली आत्ताच्या ह्या 12वीच्या वर्षासाठी लागणार आहेत. मग आता आपण पुढे डेरिव्हेटिव्ह कडे वळूया. ह्याच्यामध्ये जास्त कॉन्सन्ट्रेशन करण्यापेक्षा डेरिव्हेटिव्ह जास्त महत्त्वाचं आहे आपल्याला. लिमिट तर आलंच पाहिजे. तर आता बघा ह्याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह चॅप्टर आपण घेतलेला, तर त्याच्यामध्ये फर्स्ट प्रिन्सिपल एक तयार केलेला आहे. त्या फर्स्ट प्रिन्सिपल नुसार तुम्ही त्याचं डेफिनेशन तयार केली लिमिटची, डेरिव्हेटिव्हची. एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट ॲज एच टेन्स टू 0 एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए डिवायडेड बाय एच. दिस इज द डेफिनेशन ऑफ द डेरिव्हेटिव्ह. पण ही डेफिनेशन आपण जास्त वापरत नाही. ह्याच्यापेक्षा आपण डायरेक्ट त्याचे फॉर्म्युलेज वापरतो आणि फॉर्म्युले जास्त वापरता आले पाहिजे. मग आता फॉर्म्युले लिहित असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की डेरिव्हेटिव्ह लिहित असताना बऱ्याच जणांना गोंधळ होतो. तर ते लिहित असताना त्याचे 4 नंबर्स आहेत, त्यातला एकच वापरा कोणता पण एक. आपण डेरिव्हेटिव्ह जर फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायचं असेल तर एक टर्म असते. म्हणजे पहिल्यांदा आपण फंक्शन मध्ये लिहूया. फंक्शन घेतलं आपण y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. तर आता ह्याचं डेरिव्हेटिव्ह कसं लिहिलं जातं. एक पॉइंट आहे dy बाय dx लिहिलं जातं. दुसरा पॉइंट आहे त्यातच दुसरा लिहितो एफ डॅश ऑफ एक्स लिहिलं जातं. तिसरा पॉइंट आहे y डॅश लिहिलं जातं किंवा y1 लिहिलं जातं. म्हणजे असे 4 नोटेशन्स आहेत त्याच्यासाठी. पण नोटेशन आपण जास्त वापरतो dy बाय dx किंवा क्वचित एफ डॅश ऑफ एक्स. ते बाकीचे नंतर न वापरले तर एखाद्या दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये वापरलं जाईल. आता लक्षात घ्या dy बाय dx म्हणजे काय करायचं, तर ह्याचं डेरिव्हेटिव्ह आपण तुम्ही काढायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय काढायचंय,
विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह काढायचं. मग आता y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, ह्याच्यात काय झालं, हा झाला तुमचा इंडिपेंडंट व्हेरिएबल आणि हा असणार आहे डिपेंडंट व्हेरिएबल. म्हणजे हा कुणावरती डिपेंड आहे, तर हा एक्स वरती डिपेंड आहे. कोणत्या टर्म वरती डिपेंड आहे, एक्स वरती डिपेंड आहे, म्हणून त्याचं डेरिव्हेटिव्ह आपण काढायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. आणि इथं जर चेंज झाला, समजा त्याच्याऐवजी झालं y इज इक्वल टू एफ ऑफ टी, तर इथं काय झालं, y परत एकदा इंडिपेंडंटच राहिला आणि हा काय झाला, सॉरी y हा डिपेंडंट झाला आणि टी इंडिपेंडंटच राहिला. म्हणजे इथं डेरिव्हेटिव्ह करणार विथ रिस्पेक्ट टू टी. म्हणजे नंबर चेंज झाला तर डेरिव्हेटिव्हचा अर्थ तोच राहतो. आणि डेरिव्हेटिव्हचा सगळ्यात महत्वाचा अर्थ असा असतो रेट ऑफ चेंज. काय असतो सगळ्यात महत्वाचा अर्थ, रेट ऑफ चेंज. मग आता रेट ऑफ चेंज ही गोष्ट जी आहे ती आपल्या प्रत्येक पॉइंट मध्ये असते, कुठेही गेला असेल. मी आता इथून इथं गेलो की माझं काय झालं, स्पीड झालं, चेंज झालं, मी इथून इकडे आलो, व्हेरिएबल झालो मी. म्हणजे काय होतंय, काहीतरी चेंज होते. त्याच पद्धतीनं काही करलं तुम्ही, कोणताही आता फॅन जर फिरत असेल तर त्याचं काय स्पीड असेल, ते स्पीड म्हणजेच काय आलं, रेट ऑफ चेंज. ते कोणाबरोबर होते, विथ रिस्पेक्ट टू टाइम येते. म्हणजे टाइम बरोबर त्याचा चेंज किती होतोय. आपण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी गेलो, तिथं सुद्धा काय आलं, रेट ऑफ चेंज आलं. तिथं सुद्धा रेट ऑफ चेंज मध्ये काय होतंय की व्हॅल्यूज चेंज होत राहतात. म्हणजे काय चेंज होतात की रेट ऑफ चेंज नुसार व्हॅल्यूज चेंज होत जातात. म्हणजेच काय ना की कुठलाही घ्या तुम्ही. आता दुसरा अजून एखादा एक्झाम्पल घेतलं की टेम्परेचर, रूम टेम्परेचर. ते रूम टेम्परेचर तुमचं कसं होणार, चेंज होत जाणार. विंटरमध्ये वेगळं असणार, समरमध्ये वेगळं असणार, पण ते कसं विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होत जातं. ते सुद्धा काय येतं, रेट ऑफ चेंज. म्हणजे सगळ्या क्वांटिटी तुमच्या डेरिव्हेटिव्ह मध्ये तुम्ही एक्सप्लेन करू शकता. म्हणून डेरिव्हेटिव्ह जास्त महत्वाचं आहे. मग आता हे डेरिव्हेटिव्ह मधले काही महत्वाचे फॉर्म्युले आपण जे बघणार आहोत, त्यातले ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स असतील किंवा दुसरे सिंपल फॉर्म्युले. ते फॉर्म्युले पहिल्यांदा बघूया आणि कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं सांग. बघा आता लिहित असताना तो काय लिहिला जातो, डी बाय डी एक्स असा लिहिला जातो. मग आता ट्रिग्नोमेट्रिक पासून सुरुवात केली, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इज इक्वल टू काय तो कॉस एक्स. दुसरा असतो डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स इज इक्वल टू मायनस साइन एक्स. तिसरा असेल डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x is equal to sec square x. चौथा असेल डेरिव्हेटिव्ह ऑफ cot x is equal to minus cosec square x. Second last, derivative of sec x is equal to sec x into cosec x. And last असणार derivative of cosec x is equal to minus cosec x into cot. असे आपले टोटल 6 फॉर्म्युले घेतले. आता हे लक्षात कसे ठेवायचे बघा. लक्षात ठेवत असताना खूप सोप्या पद्धतीने लक्षात ठेवू शकता. पहिल्यांदा एक ऑब्झर्व करा की काही डेरिव्हेटिव्ह आपले निगेटिव्ह आलेले आहेत. त्याच्यासाठी सांगतो, काही डेरिव्हेटिव्ह काय आलेत आपले, निगेटिव्ह आलेले आहेत. हे 3, तर ते 3 कुणाचे निगेटिव्ह आलेत, तर ज्याची सुरुवात आपली सी ने झालेली आहे तेच निगेटिव्ह आहेत बघा. कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स, कॉटचं डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स आणि कोसेकचं डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. म्हणजे एवढे 3च काय आलेले निगेटिव्ह आले. म्हणजे निगेटिव्ह कोणाचं हे लक्षात राहत नाही बऱ्याच मुलांचं. म्हणून आपण त्याच्यासाठी सांगितलं की ज्याची सुरुवात सी न होते त्याचं डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह. आणि सी न नाही सुरुवात होत बघा, यस नव्हते, इथं टी नव्हते, परत यस नव्हते, त्याचा आन्सर निगेटिव्ह नाही. लक्षात आलं पहिला. आता दुसरा इथं सेक एक्स इंटू टॅन एक्स पाहिजे. आता दुसरं लक्षात काय ठेवायचं, साइन आणि कॉस एकमेकांमध्ये. डेरिव्हेटिव्ह करताना साइन आणि कॉस एकमेकांमध्ये, म्हणजे साइनचं कॉस, कॉसचं साइन, फक्त कॉसचं निगेटिव्ह आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर टॅन आणि सेक, टॅन आणि सेक एकमेकांमध्ये. टॅनचं सेक स्क्वेअर येतं, सेकचं सेक एक्स टॅन एक्स येतं आणि कोसेक आणि कॉट एकमेकांमध्ये. कॉटचं मायनस कोसेक स्क्वेअर, कोसेकचं मायनस कोसेक एक इंटू कॉट एक्स. ऍडिशनल आता अजून महत्वाचे फॉर्म्युले त्यातला डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेज टू एन इज इक्वल टू एन इंटू एक्स रेज टू एन मायनस वन. त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ
एक्सपोनेन्शियल फंक्शन ई रेस टू एक्स इज इक्वल टू ई रेस टू एक्स. हा चेंज होत नाही, अजिबात चेंज होत नाही काही केलं तरी तुमचा, त्यामुळे तिथं तो तसंच राहतो कारण तो इन्फायनाइट सिरीज मधला आहे. आणि नेक्स्ट वन डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉगॅरिथमिक फंक्शन लॉग एक्स इज इक्वल टू 1/x. हे बेसिक फॉर्म्युले, ह्या बेसिक फॉर्म्युलांचा वापर करून तुम्हाला 12वीतले एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आणि हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे, त्यामुळे बेसिक फॉर्म्युलांवरती कॉन्सन्ट्रेशन जास्त करायचंच आहे. लक्षात येते का बेसिक फॉर्म्युले हे. आता ह्या बेसिक फॉर्म्युलांमध्ये काय होतं की ह्या एक्सच्या ऐवजी काहीतरी दुसरा नंबर तुम्हाला दिला जातो. त्याचं पण एक मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो की समजा इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ विथ रिस्पेक्ट टू मी फंक्शन चेंज करतो, टी बरोबर घेतो टी साइन टी. तर आता इथं चेंज काय होणार, साइन एक्स कॉस एक्स असेल तर साइन टीचं टी बरोबर काय असेल कॉस टी. म्हणजे असं चेंज करता आला पाहिजे तुम्हाला. आणि हे चेंज करायचं शिकलं की आपल्याला येतं. मॅथमॅटिक्स म्हणजे काय की थोडीशी ऍडजस्टमेंट असते नंबरची, आणि हे ऍडजस्टमेंट शिकलं की मॅथ्स खूप सोपं जातं, नाही तर मॅथ्स थोडा अवघड जातो. मॅथ्स खूप सोपंच आहे, फक्त तुम्ही त्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट करायला शिका, त्याच्यामधून तुम्हाला चांगल्या पद्धतीनं काय होतील मग एक्झाम्पल सोडवता येतील. आता इथं दुसरा फॉर्म की ह्याच्या ऐवजी आता पुढचं जे 12वी मध्ये तुम्हाला असणार आहे ते चेन रूल असणार आहे की फंक्शन चेंज झाल्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीने करायचं ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. आता फक्त आपण 11th मध्ये काय काय आहे त्याचे रिव्हिजन घेतले. आता ह्याच्यानंतर ना आपल्याला 4 थेरम्स होते. ते 4 थेरम्स खूप महत्वाचे. डेरिव्हेटिव्ह जर ऍडिशन असेल, सबट्रॅक्शन असेल, मल्टिप्लिकेशन असेल आणि डिव्हिजन असेल तर आपण काय करायचं. लक्षात आहे का ह्या 4 गोष्टी. आता ह्या 4 गोष्टींच्या आपण व्हॅल्यूज बघूया. बघा आता ह्याच्यात फर्स्ट मध्ये जर बघितलं तर त्यातला पहिला पॉइंट असेल आपला ऍडिशन. ऍडिशन सोपे आणि सबट्रॅक्शन पण सोपं आहे. फक्त मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनला नवीन फॉर्म्युला तयार होतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ u प्लस v. डेरिव्हेटिव्ह ऑफ काय करायचंय u प्लस v करायचे, म्हणजे ह्या दोन फंक्शनची ऍडिशन. त्यातलं u आणि v हे फंक्शन्स ऑफ x असलं पाहिजे. दुसऱ्या फंक्शन मध्ये असेल तर तिथं डेरिव्हेटिव्ह त्याचं 0 होतं. डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू किंवा डेरिव्हेटिव्ह येणार. आणि एक राहिला मागाशी की डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट नंबर तो काय असतो 0 असतो. ते महत्वाचं आहे. आता इथं काय होतं त्याचं ऍडिशन असेल तर दोघांचं डेरिव्हेटिव्ह सेपरेट होतं, म्हणजे dv अपॉन dx प्लस dv अपॉन dx असं येईल कधी जर ऍडिशन असेल तर. याचा अर्थ काय की किती पण ऍडिशन असू देत आणि विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह काढायचंय तर तुम्ही काय करू शकता त्याचं डेरिव्हेटिव्ह सगळ्यांचं सेपरेट काढू शकता. हे महत्वाचं आहे की हे तर सेपरेट काढू शकता. यूचं सेपरेट, व्हीचं सेपरेट, अजून कोणताला डब्ल्यू आला त्याचं सेपरेट, प्रत्येक नंबरचं डेरिव्हेटिव्ह सेपरेट करू शकता. पण कधी जर त्या टर्म्स मध्ये ऍडिशन असेल तर. ठीक आहे. आता दुसरा बघा, जर सबट्रॅक्शन असेल तर काय करायचं, u मायनस v इज इक्वल टू. तर सबट्रॅक्शन असेल तर काय करायचं, तर तसंच सेम करायचं. डेरिव्हेटिव्ह ऑफ u म्हणजेच du अपॉन dx मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ v dv अपॉन dx. म्हणजे सबट्रॅक्शन जरी असेल तरी तुम्ही काय करू शकता त्याचं डेरिव्हेटिव्ह सेपरेट काढू शकता. लक्षात आहे, खूप सोपं आहे हे सुद्धा. आता त्याच्यानंतर ना तिसरा पॉइंट बघा. आता तिसरा पॉइंट काय असणार, प्रॉडक्ट. त्याला प्रॉडक्ट रूल म्हटलं जातं आणि तो प्रॉडक्ट रूल महत्वाचा आहे. तो विसरतात मुलं की दोन फंक्शनचा जर प्रॉडक्ट असेल, दोन फंक्शनचा काय करायचा आहे प्रॉडक्ट असेल तर आपल्याला तिथं डेरिव्हेटिव्ह ह्या दोन पद्धतीने डायरेक्ट काढता येत नाही. तिथं काय होतं चेंजच होतो आणि तो चेंज आपल्याला इथं बघायचा आहे. तो चेंज कसा असणार, फर्स्ट जे आपलं फंक्शन पहिलं आहे, इथं दोन फंक्शन्स आहेत u आणि v. त्या दोन फंक्शन्स मध्ये बघायचं, काय दोन फंक्शन्स मध्ये बघायचं, फर्स्ट फंक्शन तसंच ठेवायचं काही असेल ते u तसंच ठेवा. दुसऱ्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढायचं dv अपॉन dx, म्हणजे दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह काढलं. परत प्लस साइन द्यायचं. दुसरं जे फंक्शन आहे ते आता कॉन्स्टंट ठेवायचं आणि पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं du अपॉन dx. म्हणजे रीड कसं करायचं बघा, फर्स्ट फंक्शन कॉन्स्टंट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन कॉन्स्टंट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. अशा पद्धतीनेच तुम्ही लक्षात ठेवायचं. हा महत्वाचा रूल आहे, इम्पॉर्टंट रूल आहे हा, कारण आपल्याला 12वीला बऱ्याच गोष्टीत लागतो, त्यामुळे ते नीट लक्षात ठेवायचा. आणि लास्ट रूल जो आहे तो आहे डिव्हिजनचा.
डी बाय डी एक्स ऑफ यू डिवायडेड बाय व्ही इज इक्वल टू, तो काय येणार, पहिल्यांदा डिनॉमिनेटर जो असतो तो कॉन्स्टंट, आता न्यूमरेटर यू आहे, डिनॉमिनेटर व्ही आहे, म्हणजे डिनॉमिनेटर कॉन्स्टंट व्ही इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर, असंच रीड करायचं, डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर डी यू अपॉन डी एक्स मायनस यू कॉन्स्टंट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर डिवायडेड बाय डिनॉमिनेटर जो काय असेल त्याचा स्क्वेअर करायचा. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, हे सगळे पॉइंट्स सिम्प्लिफाय होईल. आणि हे 4 फॉर्म्युले आले तर डेरिव्हेटिव्ह पुढे शिकायला सोपं जातं. हे 4 पॉइंट महत्वाचे आहेत. हे 4 पॉइंट विथ फॉर्म्युले पण जास्त महत्वाचे आहेत. त्यामुळं हे 4 पॉइंट तर यायलाच पाहिजेत आणि त्याच्याबरोबर फॉर्म्युले सुद्धा. लक्षात येत आहे. आता दुसरा एक पॉइंट असं सगळ्यांना सांगायचं आहे तुम्हाला की तुम्हाला 12वी नंतर ना भरपूर स्कोप असतो. मग त्याच्यामध्ये जेईच्या एक्झाम असेल, सीईटीची असेल, नीटची असेल, त्याचबरोबर आयसरची असेल, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त तुम्हाला 12वी वरती फोकस करणं गरजेचं आहे. आणि 12वीत तुम्ही जेवढे चांगले मार्क्स पडाल तेवढं तुम्हाला फायदेशीर आहे. लक्षात आहे. आता बघा ह्यातलं एखादं एक्झाम्पल मी तुम्हाला देतो की त्याचं एक्झाम्पलचं आन्सर कसं काढायचं. मी प्रॉडक्ट रूल तसाच ठेवतो इथं आणि त्याचं आन्सर कसं काढायचं ते सांगतो. बघा आता डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to x into sin x. बघा दोन फंक्शन्स आली, त्या दोन फंक्शनचा प्रॉडक्ट आहे आणि तो प्रॉडक्ट आता तुम्हाला बघायचा. मग प्रॉडक्ट बघत असताना काय ना, फर्स्ट फंक्शन कॉन्स्टंट e raised to x into डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x प्लस आता सेकंड फंक्शन म्हणजे हा u असेल, हा v असेल. सेकंड फंक्शन sin x कॉन्स्टंट into derivative of e raised to x is equal to e raised to x तसंच ठेवलं त्याच पद्धतीने ठेवा. साइनचं डेरिव्हेटिव्ह काय झालं, cos x प्लस sin x कॉन्स्टंट ठेवला, e raised to x चं डेरिव्हेटिव्ह झालं e raised to x. सिम्प्लिफाय केलं तर काय झालं, e raised to x कॉमन मिळाला, cos x प्लस sin x. हे तुमचं आन्सर काय झालं. म्हणजे सोपं आहे. त्यामुळे तुम्ही ह्या पद्धतीने काय करायचंय हे करायचं. आता बोर्डाला क्वेश्चन्स बघा, ह्याच्यावरती डेरिव्हेटिव्ह वरती ज्यात आपल्याला 3 थेरम्स आहेत 12वी मध्ये. ते 3 थेरम्स मी नंतर तुम्हाला सांगेनच, पण ते 3 थेरम्स महत्वाचे आहेत. त्याच्यावरती थेरम पण विचारला जातो. आणि बोर्डामध्ये बघत असताना बोर्डाचे खूप क्वेश्चन्स हे सिंपल असतात. एखादा दुसरा क्वेश्चन अवघड असतो, पण डेरिव्हेटिव्ह हा चॅप्टर खूप महत्वाचा असतो. आणि 11वी मध्ये तुम्हाला इंटिग्रेशन नव्हता, त्यामुळे इंटिग्रेशन आता पूर्णपणे नवीनच शिकायचं आहे. तो ह्या तुम्ही पॉइंट्स मध्ये बघू शकता. बघा अशा पद्धतीने आपण आज फंक्शन मध्ये थोडीशी डेफिनेशन बघितली, त्यातले काही पॉइंट्स बघितले, त्याच्यानंतर ना लिमिट बघितलं, कंटिन्युटी बघितलं आणि डिफरन्शिएशन बघितलं, डेरिव्हेटिव्ह. लक्षात येते. ह्या पद्धतीने आपण सर्व पॉइंट्स कव्हर केलेले, जेवढे कव्हर होतील तेवढं. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण मायट्रायसिस ह्या चॅप्टरवरती सुरुवात करणार आहोत. मायट्रायसिस खूप सिंपल चॅप्टर आहे आणि महत्वाचा सुद्धा आहे. ओके.